नमस्कार. हा आहे रामटेक, माझा शासकीय बंगला, आणि हे आहे माझं मंदिर. दोन्ही तुम्हाला परिचित आहे. आज श्रावणी सोमवार आहे. महादेव माझे इष्ट, महादेव माझं कुलदैवत, महादेव माझं सर्वस्व. महादेव लहानपणापासून देव कोणता पहिला समजला असेल तर ते वैद्यनाथ प्रभू आणि महादेव. आज मी मुंबईत आहे आणि वैद्यनाथ प्रभूंची खूप आठवण येते आहे. पण वैद्यनाथाचा अभिषेकाची गोडी मी या माझ्या घरातल्या देवाच्या पिंडीवर, शंकराच्या पिंडीवर करून मला ती मिळवता आली. आणि माझ्याकडे असणाऱ्या छोट्या छोट्या जेवढ्या महादेवाच्या पिंड होत्या किंवा मूर्ती होत्या त्या सर्वांना मी स्वच्छ केलं, त्यांचं पूजन केलं आणि मनोभावे त्यांची पूजा केली. सर्वांसाठी चांगलं चांगलं मागितलं आणि खाली आले. आज उपवास असल्यामुळे नाश्ता वगैरे काही केला नाही, सरळ दरबारामध्ये गेले. आज उपवास असल्यामुळे सगळेच लोक तिकडे खाल्ले पिल्ले कोणी नाही. चहा मात्र डबल आम्ही सगळ्यांनी घेतला, कारण उपवास असल्यामुळे थोडा वेळ घालवायचा होता. जालना, बीड, पुणे, नाशिक सगळीकडून मला भेटायला लोक आले होते. दिवसभर त्यांना भेटल्यानंतर माझा हा नवीन असा माझ्या मनाला मिळालेला विसावा ते म्हणजे आमच्या राधाकृष्णाचा छोटा असा हा गोठा. तो आता बनवतोय आम्ही मुंबईसारख्या शहरात. किती गोडे बघा, हा खूप द्वाडे. हा कृष्ण जो गोरा आहे, मला वाटतं की तो नंदीच बैल आहे जणू, कारण तो सारखा माझ्या गळ्यातलं रुद्राक्ष ओढत होता. ये 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 म्हणलं तर येत होता. थोडासा भाव पण खात होता. 2-3 दिवस यांची तब्येत खूप खराब झाली होती. मी अगदी लिंबू, मीठ, मिरची उहळवून टाकलं. 104 ताप होता दोघांनाही, आणि इतक्या लांबून ते आले असल्यामुळे त्यांना हवामानात बदलही झाला. इतक्या देशातल्या लोकांनी त्यांना पाहिलं. माझ्या लेकरांची तर मी छान दृष्टच काढली. दिवसभर काम केलं, थोडं PNशी गप्पा मारल्या आणि दिवस संपला.